This recipe is available in Marathi as well as English. For English, see the description below the video to see the ingredients and procedure to follow. Thank you. नाम है तेरा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा। जिनकी प्रतिमा इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा। तुमने तारे लाखों प्राणी, ये संतों की वाणी है। तेरे छवि पर ओ मेरे भगवन, ये दुनिया दीवानी है। भाव से तेरी पूजा सजाऊं, जीवन में मंगल होगा। जिनकी प्रतिमा इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा। सुरवर मुनिवर जिनके चरण, निश दिन शीश झुकाते हैं। जो गाते हैं प्रभु की महिमा, वो सब कुछ पा जाते हैं। अपने कष्ट मिटाने को तेरे चरणों का वंदन होगा। जिनकी प्रतिमा इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा। मन के मुरादे लेकर स्वामी तेरे चरण में आए हैं। हम है बालक तेरे चरण में, तेरे ही गुण गाते हैं। भव से पार उतरने को तेरे गीतों का संगम होगा। जिनकी प्रतिमा इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा। ऐसी दया कर देना दाता, निश्चल गुजरे ये जीवन। रंग लगे नहीं कपट झूठ का, हो पावन मेरा तन मन। सेवा में तेरी ओ मेरे स्वामी, भक्ति भाव अर्पण होगा। जिनकी प्रतिमा इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा। सत्कर्मों को करते रहे हम, सच की राह दिखा देना। विचलित यदि मन हो जाए तो, पाप से हमें बचा लेना। अंत समय जब आए तो प्रभु, दाग मुक्त दर्पण होगा। जिनकी प्रतिमा इतनी सुंदर, हो कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा। नाम है तेरा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा। जिनकी प्रतिमा इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। नमस्कार, मी रेखा.
रेखाज किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. 17 मे 2026 पासून अधिक महिना सुरू झाला आहे. तो 15 जून 2026 पर्यंत आहे. आपल्या हिंदू धर्मात अधिक मासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अधिक मासाला पवित्र आणि पुण्यकारक मानले गेले आहे. भगवान श्रीकृष्णांनी अधिक मासाला पुरुषोत्तम मास म्हणून गौरव केला आहे. तर आज आपण अधिक मासाचे आध्यात्मिकदृष्ट्या, भौगोलिक, शास्त्रीयदृष्ट्या महत्त्व, अन्नदान, गोदान, दीपदान, दीपदान का करतात, 33 या संख्येचे महत्त्व, पूजा अर्चा, पोथीपारायण, नैवेद्य, आरती याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. खरं तर आई मुलीची ओटी भरते, पण अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरायची असते, जावयाला वाण का देतात, जाळीदार पदार्थच का देतात, चांदीचे दागिने का वापरावेत, चांदीचे महत्त्व याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. आपणा सर्वांना माझ्याकडून मनापासून प्रेमपूर्वक अधिक मासाच्या अधिकाधिक शुभेच्छा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे सर्व माहिती व्यवस्थित समजेल. मला व्हिडिओ अपलोड करायला थोडा उशीर झाला, त्यामुळे क्षमस्व. आता आपण गीतेमधील 15वा अध्याय ऐकूया. श्रीमद भगवत गीता पुरुषोत्तम योग अध्याय 15वा. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद भगवत गीता अथ पंचदशोऽध्यायः. श्री भगवानुवाच ऊर्ध्वमूलम् अधःशाखम् अश्वत्थं प्राहुर्व्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः. अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धिनी मनुष्यलोके. न रूपमस्य ततोऽभ्यलभ्यते नान्तो न चादिर्न सम्प्रतिष्ठा. अश्वत्थमेनं सूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यं. यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये. यथा प्रवृत्ति प्रसुता पुराणी निर्माणमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः. द्वैर्युक्ता सुखदुःखसंज्ञे गच्छन्त्यमूढा पदमव्ययन्तत्. न तद्भासेते सूर्यो न शशाङ्को न पावकः. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः. मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. शरीरं यद्वाप्नोति यच्चाप्तकामतीश्वरः. गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वास्यात्. श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च. अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते. उत्क्रामन्तं स्थितं वापि गुञ्जानन्वानुगुणान्वितं. विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. यतन्तु विघ्नशयनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं. यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः. यदादित्यगतं तेजो जगद्भासेतेऽखिलं. यच्चन्द्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्धि मामकं. गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसः. पुष्णामि चौषधी सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः. प्राणापानसमायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधं. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मतः स्मृतिज्ञानमपोहनं च. वेदेश्च सर्ववेद्यो वेदान्तकृद्वेद विदेह चाहं. दाविमो पुरुषो लोके क्षरक्षाक्षर एव च. क्षरः सर्वाणि भूतानि कुटस्थोऽक्षर उच्यते. उत्तमः पुरुषस्तन्य परमात्मेतु दारुतः. यो लोकत्रयमाविश्य विहर्तव्य ईश्वरः. यस्माक्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः. अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. यो मामेवं सम्मूढो
जानाति पुरुषोत्तमं स सर्वद्वचित्वां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तमया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृतश्च भारत इति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे पुरुषोत्तम योगो नाम पंचदशोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। शुभम भवतु। आता आपण अधिक मासाचे महत्त्व जाणून घेऊया। अधिक मास म्हणजे श्रद्धेचा, दान धर्माचा, विष्णू भक्तीचा महिना। सर्वात महत्त्वाचं म्हणजे अधिक मास म्हणजे नाती जपण्याचा महिना। दर 3 वर्षांनी अधिक मास येतो। 33 ही संख्या अधिक मासामध्ये महत्त्वाची आहे। आपल्याकडे 33 कोटी देव आहेत। चांदीच्या वस्तूच का देतात? तर चांदी हा जो धातू आहे तो लक्ष्मीला अतिप्रिय मानला गेला आहे। चांदीला आपल्या शास्त्रात खूप महत्त्व आहे, कारण चांदी हा अत्यंत पवित्र आणि सात्विक शांत धातू मानला जातो। चांदीच्या तांब्यामध्ये पाणी भरून रात्रभर ठेवून सकाळी ते पाणी पिले तर डोकं शांत राहते। त्यामुळे चांदीच्या पेल्यातून दूध पिणं किंवा चांदीच्या भांड्यात तूप ठेवणं किंवा चांदीच्या ताटात जेवण करणं आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते। चांदीच्या वस्तू का देतात त्याचे महत्त्व जाणून घेऊया। तसे जर बघितले तर चांदीची उत्पत्ती आहे ती भगवान शंकराच्या डोळ्यातून झाली आहे अशी मान्यता आहे। चांदीचा संबंध हा शुक्राशी आहे आणि शुक्र हा प्रेमाचा ग्रह आहे। पतीपत्नीमध्ये किंवा नातेवाईकामध्ये धन आणि मान राहावा म्हणून देखील चांदीचे दागिने किंवा चांदीच्या वस्तू वगैरे दिल्या जातात असे मानतात। आता आपण पूजेसाठी कोणकोणते साहित्य लागते ते जाणून घेऊया। चौरंग किंवा पाट, ताम्हण, कलश, पळी भांडे, श्रीकृष्णाची मूर्ती किंवा राधाकृष्णाची मूर्ती किंवा विष्णू लक्ष्मीची मूर्ती, रेशमी वस्त्र, शुभ किंवा पीत वस्त्र, शंख, घंटा, समई, निरांजन, तांदूळ, लाल गंध, पंचामृत, नैवेद्याला गुळ खोबरे किंवा दूध, फळे, रंगीत अक्षता, धुपारती, एक नारळ, विड्याची पाने, फुले, तुळशीची पाने, सुपारी, कापसाचे वस्त्र, कमळवात, मंजुळवात, स्वच्छ पाणी, हळदी कुंकू, काजळ, बांगड्या, सौभाग्यालंकार, तुपाच्या फुलवाती। आता आपण घरच्या घरी पूजा अर्चा कशी करावी हे जाणून घेऊया। आदल्या दिवशी पूजेची सर्व प्राथमिक तयारी केली म्हणजे पूजा करायला वेळ लागत नाही। सकाळी उठून सडा सारवून रांगोळी काढावी, आंघोळ वगैरे अनेक उरकून शुचिर्भूत होऊन प्रथम घरातील देवांची पूजा करावी। घरातील वडील माणसांना नमस्कार करावा। चौरंगावर वस्त्र अंथरून त्यावर तांदळाने स्वस्तिक काढून त्यावर तांब्याचा कलश ठेवावा, त्यावर ताम्हण ठेवावे। नंतर तांब्याच्या ताम्हणात रेशमी वस्त्रावर राधाकृष्णाची किंवा विष्णू लक्ष्मीची धातूची किंवा तुमच्याकडे जी मूर्ती असेल ती ठेवावी। चौरंगाजवळ समई किंवा निरांजन लावून ठेवावे। आपण स्वतः धूत किंवा शुभ्र किंवा पीत वस्त्र नेसून पूजेला बसावे। समोर ताम्हण, पळी भांडे, डाव्या हाताला पाण्याचा तांब्या ठेवावा, उजव्या हाताला कापूर, अबीर, इतर सर्व पूजेचे साहित्य ठेवावे। पंचामृत, दूध, दही, तूप, मध, साखर, गुळ खोबरे, दूध नैवेद्यासाठी ठेवावे। फळे, नारळ, विड्याची पाने, त्यावरती गणपती म्हणून प्रथम गणपतीची विधिवत पूजा करावी। इतर पूजेचे सर्व साहित्य फुलवाती, वस्त्र, हळद कुंकू, रंगीत अक्षता, काजळ, बांगड्या, फुले, सौभाग्यालंकार ठेवावे। जोडवी, नथ, पैंजण, मंगळसूत्र त्यामध्ये असावे। गणपतीची मूर्ती नसेल तर विड्यावर अक्षता ठेवून त्यावर सुपारी गणपती म्हणून ठेवावी आणि श्री महागणपती स्मरामी असे म्हणून पूजेला सुरुवात करावी। ओम केशवाय नमः
ते कृष्णाय नमः अशी नावे म्हणत प्रथम संध्येतील 3 नावांनी 2दा आचमन करावे. 4थ्या नावाने पाणी सोडावे. पुढील 20 नावे हात जोडून म्हणावी. नंतर गायत्री मंत्र म्हणावा. गीतेतला 15 अध्याय म्हणावा. नंतर सर्व देवदेवता, माता पिता, नवग्रह, ब्राह्मण, राधाकृष्ण नमः म्हणून नमस्कार करावा. नंतर संकल्प करावा. पूर्ण महिनाभर प्रत्येक पुरुषोत्तम मास व्रतांगभूत राधाकृष्ण विष्णू लक्ष्मी यांची यथाशक्ती पूजा करावी. घंटा वगैरेची विधिवत पूजा करावी. नंतर श्री अधिक मास महात्म्य व्रत कथा वाचावी. ज्यांना शक्य असेल त्यांनी 31 अध्यायाच्या पोथीचे पारायण करावे. दीपदान करावे. महिनाभर उपवास करणे शक्य नसले तरी एक तरी दिवस अधिक मासात उपवास करावा. मौन व्रत धरायचे शक्य झाले तर मौन व्रत करावे. असे वेगवेगळे संकल्प करू शकता. विष्णुप्रिय मंजुळवात आणि कमळवात करून जरूर लावावी. नंतर गणपती देवी विष्णूची आरती म्हणावी. मंत्र पुष्पांजली घालीन लोटांगण म्हणावे. ज्यांच्याकडे जशी पारंपरिक प्रथा आहे त्याप्रमाणे पूजा अर्चा नैवेद्य वगैरे केला तरी चालेल. दररोज हरिपाठ गीतेतील 15वा अध्याय जरूर म्हणावा. आता आपण संध्येमधील 24 नावे कोणती ती जाणून घेऊया. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. ओम विष्णुवे नमः. मधुसूदनाय नमः. त्रिविक्रमाय नमः. वामनाय नमः. श्रीधराय नमः. ऋषिकेशाय नमः. पद्मनाभाय नमः. दामोदराय नमः. संकर्षणाय नमः. वासुदेवाय नमः. प्रद्युम्नाय नमः. अनिरुद्धाय नमः. पुरुषोत्तमाय नमः. अधोक्षजाय नमः. नरसिंहाय नमः. अच्युताय नमः. जनार्दनाय नमः. उपेंद्राय नमः. हरये नमः. श्रीकृष्णाय नमः. आता आपण अधिक मासाचे भौगोलिकदृष्ट्या महत्त्व जाणून घेऊया. अधिक मासाला पुरुषोत्तम मास असे नाव देऊन श्रीकृष्णाने त्याचा गौरव केला व जो या मासात पुण्यकर्मे करेल त्याला शतपटीने पुण्य मिळेल आणि त्याला सर्व सुखे प्राप्त होतील. गोलोकात प्रविष्ट होईल असे वचन दिले आहे. चैत्र वैशाख इत्यादी महिन्यांची नावे ही चंद्राच्या गतीप्रमाणे ठेवलेली नावे आहेत. त्यांना चांद्रमास म्हणतात. सुमारे 33 चांद्रमासानंतर 1 महिना अधिक धरतात. त्या वर्षात 13 महिन्यांचा काळ तरी 12च महिने मोजतात. ज्या महिन्यापूर्वीचा महिना अधिक धरतात त्याच महिन्याचे नाव त्याला देतात. उदाहरणार्थ जर अधिक महिना वैशाख महिन्यापूर्वी असेल त्याला वैशाख अधिक म्हणतात. मूळ वैशाखाला निज वैशाख म्हणतात. अधिक महिन्यात सूर्यसंक्रमण धरीत नाहीत. चांद्रमासाच्या गणनेनुसार सौर कालगणनेशी जी तफावत पडते ती भरून काढण्याकरिता पुरातन काळापासून अधिक मास मोजण्याची प्रथा रूढ झाली आहे. आता आपण अधिक मासाचे शास्त्रीयदृष्ट्या महत्त्व जाणून घेऊया. 33 कोटी देवतांचा आशीर्वाद मिळतो अशी धार्मिक धारणा आहे. अधिक महिना हा सहसा उन्हाळा संपून पावसाळा सुरू होण्याच्या काळात किंवा ऋतुबदलाच्या काळात येतो. म्हैसूर पाक, अनारसे हे पदार्थ बनविताना तूप, साखर, गूळ यांचा भरपूर वापर केला जातो. बदलत्या हवामानात शरीराला ऊर्जा देण्यासाठी आणि पित्त शमविण्यासाठी गाईचे तूप, गूळ, साखर अत्यंत फायदेशीर मानले जाते. पदार्थाला जाळी पडणे म्हणजे तो पदार्थ सच्छिद्र होतो. शास्त्रानुसार जे पदार्थ जाळीदार असतात ते पचायला हलके असतात. त्यामुळे पचनशक्ती सुधारते. तूप आणि साखरेचे प्रमाण जास्त असूनही जाळीदार रचनेमुळे हे पदार्थ खाताना तोंडात विरघळतात आणि पचनास जड जात नाहीत. थोडक्यात सांगायचे तर अनारसे, म्हैसूर पाक, बत्तासे हे पदार्थ निवडीमागे 33 कोटी देवांचे स्मरण आणि आरोग्याची काळजी या दोन्ही गोष्टींची सुरेख सांगड घातलेली आहे. म्हणूनच अधिक महिन्यात हेच वैशिष्ट्यपूर्ण जाळीदार पदार्थ देण्याची पद्धत आहे. आता आपण दीपदानाचे महत्त्व जाणून घेऊया. दीपदान करण्यापूर्वी श्री विष्णूचे ध्यान करावे. अधिक मासात केलेल्या भक्तीचं आणि दानाचे फळ इतर महिन्याच्या तुलनेत कैक पटीने जास्त मिळते.
त्यात सर्वात श्रेष्ठ दान दीपदान हे मानले गेले आहे. अधिक मास सुरू झाल्यापासून शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही कधीही दीपदान करू शकता, परंतु काही तिथी अधिक फलदायी मानल्या जातात. शुद्ध किंवा वद्य एकादशी किंवा पौर्णिमा, अमावस्या, महिन्याच्या शेवटचा दिवस, शक्यतो वेळ सायंकाळची असावी. प्रदोष काळात दीपदान करावे. शास्त्रानुसार दीपदान देवघर, आपल्या कुलदेवतेसमोर, विष्णू लक्ष्मी समोर, तुळशीसमोर, अंगणात तुळशीसमोर अत्यंत शुभ मानले जाते. नदीकाठी वाहत्या पानात दीपदान केल्याने पितृदोष निवारण होते. शिवमंदिर, विष्णू मंदिर, पिंपळाच्या झाडाखाली दीपदान केल्याने सर्व देवांचा आशीर्वाद मिळतो. आता 33 दिवे लावण्याचे महत्त्व जाणून घेऊया. अधिक मासात 33 दिवे लावण्याची परंपरा आहे. दिवे शक्यतो तांबे, पितळ धातूचे किंवा मातीचे असावे. काही जण गूळ घालून कणिक मळून कणकेचे दिवे करून शुद्ध तुपात लावतात. हे दिवे दानही करतात. दिवे लावण्यासाठी फुलवात किंवा लांबवात चालते. शुद्ध तूप किंवा तीळ तेल वापरावे. दीपदानामुळे आयुष्यातील दुःख, अज्ञान, अंधकार दूर होतो. सुख समृद्धी येते. लक्ष्मीचा वास कायमस्वरूपी राहतो. दान हे आपल्या वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या स्थानी आपण आपल्या पद्धतीने करू शकतो. आता आपण मुलीने आईची ओटी का भरावी हे जाणून घेऊया. आईची ओटी भरणं म्हणजे तिच्याप्रती आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा सुंदर संस्कार आहे. खरं म्हणजे आईने मुलीची ओटी भरायची असते. आई मुलीची ओटी कधीही भरू शकते, पण अधिक मास हा एकमेव मास आहे ज्या मासात मुलगी आईची ओटी भरते. प्रत्येकाची ओटी भरण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. साडी असते सन्मान आणि समृद्धीचं प्रतीक. हळदी कुंकू हे मंगलमय जीवनासाठी. नारळ हे पूर्णत्व आणि शुभत्वाचे प्रतीक. फळं हे आरोग्य आणि भरभराटीचे प्रतीक. तांदूळ किंवा अक्षता हे अखंड समृद्धीचं प्रतीक. हिरवा सोडा सौभाग्याचं प्रतीक. पैंजण जोडवी स्त्री सौंदर्याचं मंगलतेचे प्रतीक. 33 गोडधोड पदार्थ हे नात्यात गोडवा वाढवण्यासाठी. मोगऱ्याची फुलं, गजरा वगैरे प्रेम आणि शुभ आशीर्वाद. आणि आईचे आशीर्वाद घेतल्याने घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, आरोग्य आणि देवकृपा. परमेश्वराला प्रत्येक घरात येता आलं नाही, म्हणून त्याने आईच्या रूपात जन्म घेतला. आता आपण अधिक मासात जावयाला वाण का देतात आणि जावयाचे विशेष महत्त्व कसे आहे ते जाणून घेऊया. जावयाचं पूजन करणं आणि जावयाला काही दान करणं हे शास्त्रामध्ये सांगितले आहे. जावयाला दान का करायचं असते तर अधिक मासात कोणत्याही दिवशी लेकीसह जावयाला आपल्या घरी जेवणासाठी आमंत्रण द्यायचे. पंचपक्वान्नाचं जेवण द्यायचे. रांगोळी काढून पाट घालून त्यावर जेवू घालायचे. आणि नंतर अधिक मासाचं यथाशक्ती शक्यतो चांदीच्या वस्तू, 33 अनारसे, बतासे, मैसूर पाक हे पदार्थ द्यायचे. असे का करतात तर आपल्या हिंदू धर्मामध्ये मुलगी आणि जावयाला लक्ष्मीनारायणाचा मान दिला आहे. चांदीच्या तामणात ठेवून दान द्यायचे असते. नारळ, सुपारी वगैरे दिले तरी चालते. 33च संख्येचे का द्यायचे तर धार्मिक सिद्धांत आहे की अधिक महिना हा 32 महिने 16 दिवस आणि 8 तासानंतर म्हणजे सुमारे 33 महिन्यांच्या नंतर येतो. त्यामुळं 33 महिने म्हणून 33 वस्तूंचं दान देतात. याचा उल्लेख अनेकदा 30 आणि 3 असा केला जातो. आता आपण चांदीची जोडवी का वापरावी आणि अधिक महिन्यात जोडवी का बदलावी याचे एक धार्मिक आणि शास्त्रीय कारण आहे. कसे ते जाणून घेऊया. धार्मिक कारण असे आहे की जोडवी म्हटल्यावर जोडीने येते आणि जोडवी हा आपला सौभाग्यालंकार म्हणजे सर्वात आधी नववधूच्या अंगावर जो सौभाग्यालंकार पडतो ती जोडवी. तर जोडवी आपण दर 3 वर्षांनी बदलावी, कारण जोडून ठेवते ती जोडवी. पती-पत्नीच्या नात्याला जोडवी जोडून ठेवतात. पती-पत्नीचं नातं अजून घट्ट व्हावं चांदीची भर घालून दर 3 वर्षांनी जोडवी बदलतात म्हणजेच वाढवावी.
हे झालं धार्मिक कारण. आता शास्त्रीय कारण का आहे तर जोडवी चांदीची शक्यतो वापरावीत आणि अंगठ्याच्या बाजूचे जे बोट असते ते थेट आपल्या गर्भाशयाला जोडलेले असते. तर जी धरणीची ऊर्जा असते ती चांदी ऊर्जावाहक असल्यामुळे धरणीची ऊर्जा आपल्या गर्भाशयापर्यंत पोहोचते. त्यामुळे प्रजनन क्षमता वाढते. त्यानंतर गर्भाशयाला रक्तपुरवठा सुरळीत होतो. थायरॉईडचा त्रास देखील कमी होतो. तसेच चांदीचे पैंजण वापरल्यामुळे हाडांचा त्रास कमी होतो. शक्यतो कमरपट्टा, पैंजण, जोडवी ही चांदीचीच वापरावी. अशा पद्धतीने अधिक मासात पूजा अर्चा, पोथी पारायण, नैवेद्य वगैरे ज्यांना जसे शक्य होईल त्याप्रमाणे अधिकाधिक करावे आणि त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. पुन्हा असेच भेटत राहू नवीन नवीन वेगवेगळे सण, उत्सव आणि रेसिपी घेऊन महत्त्वाच्या माहितीसह. धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्त राहा आणि सण उत्सवांचा आनंद लुटा आणि आपले आरोग्य उत्तम ठेवा. Don't forget to like, share, comment and subscribe. Hit the notification bell ting to get the notifications whenever we upload the new video. Stay tuned for healthy, homemade and tasty recipes every week. Thank you.